मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआय कडून कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करून निर्बंध लावण्यात आलेत। सध्या या बँकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली असून कर्ज वाटपासह ठेवी काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळं बँकेच्या ठेवीदारांसह ग्राहकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। मुंबईतील गोरेगाव परिसरातील शाखेसमोर ठेवीदारांनी एकच गर्दी केली आहे। आमचे पैसे परत द्यावेत असा सूर ठेवीदारांकडून लावण्यात आला असून या मागणीचं निवेदन ठेवीदारांनी पोलीस प्रशासनाला दिलं आहे। इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या 122 कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे। आता 122 आहे का अजून किती आहे ते आम्हाला अजून माहीत नाही, पण 122 कोटी रुपये असं सांगितलं जातं आहे। हा घोटाळा जो आहे हा सर्वसामान्य माणसांचे पैसे, सामान्य माणसाच्या ठेवी, या सगळ्या पैशाचा हा अपहार आहे, हा घोटाळा आहे। आणि या सगळ्या घोटाळ्यामुळे आता तुम्ही बघताय की सगळे लोक हे खातेदार ठेवीदार आहेत। यातल्या सामान्य बायका आहेत, व्यापारी आहेत, सगळ्या थरातले लोक आहेत। कुणाचे 5 लाख आहेत, कुणाचे 10 लाख आहेत, कुणाचे कोटीच्या जास्त आहेत। गोरेगावातल्या सगळ्या सोसायट्या, बहुतांश सोसायट्या, ज्या सोसायट्यांचे पैसे तिथे आहेत, अनेक सामाजिक संस्था, ज्या मोठ्या संस्था आहेत त्यांच्या ठेवी या बँकेत आहेत। या सगळ्यांना विश्वासाला तडा दिलेला आहे। आणि हा घोटाळा जो आहे, ह्या घोटाळ्यामध्ये आता एक नाव पुढे आलेलं आहे, पण आम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये राजकीय नेतेही सहभागी आहेत। याच्यामध्ये आणखीन कोण लोक आहेत, म्हणजे रिझर्व्ह बँकेचे पण लोक आहेत, कारण हा आजचा घोटाळा नाही आहे, हा गेले 3-4 वर्ष सुरू आहे। त्यामुळे रिझर्व्ह बँकेला कसं कळलं नाही, मग त्याचे कोण इन्व्हॉल्व आहे त्याच्यात, हा आम्ही जाब मागतो आहे। आणि आमचे पैसे आम्हाला परत पाहिजेत, हमारा पैसा वापस दो, हे आम्ही आता इथे हट्टाने सांगतो आहे। आज पोलीस स्टेशनला येऊन या सगळ्या महिला आणि सगळ्या आमच्या या सगळ्या ठेवीदार खातेदारांनी ही मागणी केलेली आहे की यांच्यावर गुन्हा दाखल कराच, पण आमचे पैसे लवकर मिळतील यासाठी प्रयत्न करा। आणि कोणी अंडर 16, 17 आणि त्या पलीकडे पण त्यांनी असं सांगितलं नुसतं की 5 लाखापर्यंत पैसे मिळतील, पण ते कुठे कधी मिळणार, काय करणार, कोणाला माहीत नाही। लोक हवालदिल झालेले आहेत, सर्वसामान्य बायका आहेत, त्यांच्या घरातले पैसे, कुटुंबांची अडचण झालेली आहे, व्यापारी आहेत, त्यांना आता कसा व्यवहार करणार। त्यामुळे हे सगळं जे आहे हा केवळ एका कुटुंबाचा, एका कारखानदाराचा, एखादा दुकानदाराचा प्रश्न नाही आहे, हा सिस्टीमचा प्रश्न आहे। हा सगळा बाजार मार्केटवर याचा परिणाम होणार आहे आणि ह्याला सगळ्यात सरकार जबाबदार असणार आहे, आरबीआय जबाबदार असणार आहे।